नमस्कार मित्रांनो, कशा आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच राहिला पाहिजे. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. जास्त वेळ न घेता, जास्त वेळ न वाया जाऊ देता आपण रेसिपीला सुरुवात करूया. हा वाटाणा आहे, वाटाण्याची शेंग आहे, नवीन निघलेल्या शेंगा आहे. तर आपण याची एक रेसिपी बनवणार आहोत. तर मी सर्व सोल्या आहे ना काढून घेते. ताजे ताजे आहे आणि आत्ताच बाजारमध्ये आलेले आहे, माझ्या मुलांनी आणलेले आहे. तर म्हटलं चला तुम्हाला एक रेसिपी दाखवते. तर तेलंगणा पद्धतीमध्ये नक्कीच छान असते, करायला सोपी आहे ना, खायला खूप छान मजेदार. तर आहे ना शेंगा मी पूर्ण सोलून घेते. तर इथे मी शेंगदाणे घेतले अर्धी वाटी, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि वाटाण्याचे दाणे, आणि आपल्याला थोडंसं जिरं आणि लसूण पण पाहिजे. नंतर इतकं साहित्यामध्ये खूप छान असते, चविष्ट एकदम. नक्की बनवा मी सांगितल्याप्रमाणे. आणि हो मित्रांनो, तुम्हाला जर काही, मी ही कढई वापरत आहे. ही कढई मी फ्लिपकार्टवर घेतलेली आहे. याची लिंक मी खाली देते तुम्हाला, तुम्ही परचेस करू शकता. गॅस चालू करायचा, शेंगदाणे भाजून घेऊत आपण. तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये करायचं असलं तर तुम्ही हे साहित्य थोडं जास्त घेऊ शकता. तर याच्यामध्ये आपल्याला थोडं तेल घालून घ्यायचं आणि छान भाजून घ्यायचे खरपूस एकदम. थोडं तेल घालायचं. नक्की बनवा, खूप छान असते. गावाकडच्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे रेसिपी. तर छान खरपूस भाजून घ्यायचे एकदम शेंगदाणे. छान टेस्ट पण छान येते चांगलं भाजल्यामुळे. आणि हो, शेंगदाणे भाजताना स्लो गॅसवरच आपण छान भाजून घ्यायचं. बघा शेंगदाणे छान भाजले आहे. मी काढून घेते एका प्लेटमध्ये. मी हीच कढई वापरत आहे. याच्यामध्ये आपण मिरची पण भाजून घेऊ. थोडं तेल टाकायचं मिरचीवर आणि बारीक बारीक तुकडे केले मी. हे पण छान भाजून घ्यायचं. आम्ही लहान असता वेळेस आमच्या बाबाकडे शेती होती, तर आम्ही शेतामध्ये जाऊन वाटाणे या वेळेस आता वाटाणे निघतात, चण्याची भाजी आमच्या आजीसोबत आम्ही जायचो, आणायचो. तेव्हा चूल होती, चुलीमध्ये पण शेंगा भाजून खायचो आम्ही. तेव्हाचा काळ वेगळा होता, खूपच छान वाटायचं तेव्हा. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपल्याला तेव्हा शांती मिळत होती, किंवा आपल्याला सुख मानत होतो आपण. खूप छान खुशी मिळत होती. तर आपली मिरची छान भाजल्या गेली आहे. जर तुम्हाला तिखट जास्त पाहिजे असेल तर तुम्ही क्वांटिटी मिरचीची जास्त वापरू शकता. आणि ही मिरची जास्त तिखट पण नाही आहे आणि छान भाजल्या गेलेली आहे. तर आता मी काढून घेते. मी हीच कढई वापरत आहे. याच्यामध्ये आपल्याला वाटाण्याचे दाणे भाजून घ्यायचे. याच्यामध्ये पण थोडं तेल घालायचं, छान भाजून घ्यायचं. स्लो गॅसवरच आपल्याला हे सर्व काम करायचं आहे. वाटाणे आहे ना, थोडं भाजले तर याचा उग्गीरपणा जो असतो, वास असतो, तो निघून जातो. तेलामध्ये परतल्यानंतर करू शकता तुम्ही पण अशा प्रकारे. नक्की ट्राय करा, खूप छान असते. थोडा लसूण पण घालून घेते याच्यामध्ये. हे पण छान परतून घेते. अशा प्रकारे छान भाजून घ्यायचे, म्हणजे बटाण्याला छान असं भाजले गेले पाहिजे आणि डाग पण पडले पाहिजे. याच्यामध्ये चला थोडं जिरं घालून घेते आणि एकदा छान परतून घेऊत आपण. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि माझी रेसिपी बघून तुम्ही मला सपोर्ट करता, याच्यासाठी पण खूप खूप धन्यवाद तुमचे.
असा सपोर्ट असू द्या कायम. छान बटाणे पण आपले छान भाजले आहेत. आता गॅस बंद करते. तर बघा मित्रांनो, मी इथं आहे ना खलबत्ता घेतलेला आहे. याच्यामध्येच आपल्याला छान कांडून घ्यायचं. मला 2 वेळेस करावं लागेल कारण की माझा हा खलबत्ता छोटा आहे. तर मी छान आहे ना कांडून घेते. तुमच्यापाशी जर खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरचा पण यूज करू शकता. आणि जास्त आपल्याला बारीक करायचं नाही, थोडा जाडसरच ठेवायचा आहे. अशा प्रकारे मिक्सरमध्ये पण आपण काढू शकतो. पण खलबत्त्यामध्ये जर आपण असं वाटून जर आपण घेतलं तर खूप छान असते टेस्ट. तर वाटाणे पण आपण याच्यामध्ये बारीक करून घेऊ. हे पण जास्त बारीक करायचे नाही, थोडं जाडसरच ठेवायचं आहे आपल्याला. याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि आपण याला पण छान कांडून घेऊत. अशा पद्धतीने आपण छान काढून घेतलेला आहे. मी जाडसरच ठेवते. जास्त वेळ पण नाही लागत, खलबत्त्यामध्ये पण जास्त वेळ लागत नसतो कारण की आपण सर्व वस्तू भाजलेली आहे ना, सामग्री आपली, तर जास्त वेळ लागत नाही. याच्यामध्येच आपल्याला कोथिंबीर पण थोडं काढून घेते. तर मी इथे ही कढई ठेवली. या कढईमध्ये आपल्याला जो ठेचा आहे तो भाजून घ्यायचा आहे. 2 चम्मच तेल टाकलं मी. तर थोडा कढीपत्ता घालून घेते मी आणि ठेचा भाजून घ्यायचा आपल्याला. दोन्ही पण मिक्स करायचं. आणि छान भाजून घ्यायचं. एकदम मोकळा भाजायचा. असं जर आपण भाजून घेतलं तर 2-3 दिवस आपण त्याला खाऊ शकतो. फ्रीजमध्ये न ठेवता आपण बाहेरसुद्धा आपण 2-3 दिवस आपण वापरू शकतो. छान अशा प्रकारे आहे ना, छान मोकळा भाजून घ्यायचा, सुट्टा सुट्टा. असा जर आपण अशा प्रकारे जर भाजलं तर 2-3 दिवस, मी म्हणत आहे 2-3 दिवसाच्या पेक्षा पण आपण जास्त दिवस ठेवू शकतो फ्रीजच्या बाहेर. बघा मित्रांनो, अशा प्रकारचा आपला ठेचा तयार झालेला आहे. मी गॅस बंद करते आणि एका प्लेटमध्ये काढून घेते. बघू शकता